26 जानेवारी जवळ येते तेव्हा संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघतो। पण याच देशभक्तीच्या वातावरणात सोशल मीडियापासून ते राजकीय मंचापर्यंत एक प्रश्न नेहमीच वादळ निर्माण करतो आणि तो प्रश्न म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 52 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हणजेच RSS ने नागपूर इथल्या आपल्या मुख्यालयावर तिरंगा का फडकवला नव्हता। हा प्रश्न येतो तेव्हा राजकीय दावे प्रतिदावे सुरू होतात। कुणी याला देशभक्तीचा अभाव म्हणतं तर कुणी यामागे कायदेशीर तांत्रिक कारण असल्याचा दावा करतं। पण आज कोणत्याही राजकीय चष्म्यातून न बघता केवळ ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे या वादामागचं सत्य आपण शोधणार आहोत। तसंच तिरंग्याचा 1906 पासूनचा इतिहासही साध्या सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। एक गोष्ट तर क्लिअर आहे की 100 वर्षांचा इतिहास असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हणजेच RSS ने आपल्या मुख्यालयावर 52 वर्ष तिरंगाच फडकवला नव्हता आणि यात काहीही दुमत नाही। याबद्दल स्वतः RSS ने तिरंगा न फडकवण्याचं कारण स्पष्ट केलंय, पण हे कारण म्हणजे चुकीचं लंगडं समर्थन असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे आपण या 52 वर्षांच्या वादाचं विश्लेषण करताना दोन्ही बाजू समजून घेऊ। सुरुवातीलाच RSSचं म्हणणं काय ते बघू। संघ मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यामध्ये कायदेशीर अडथळा होता असं म्हटलं जातंय। इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार 2002 पूर्वी भारतात फ्लॅग कोड ऑफ इंडिया अत्यंत कडक आणि मर्यादित स्वरूपाची होती। या संहितेनुसार सर्वसामान्य नागरिकांना, खासगी संस्थांना किंवा संघटनांना त्यांच्या कार्यालयावर किंवा घरांवर नियमितपणे आणि दररोज राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवण्याची कायदेशीर परवानगी नव्हती। केवळ सरकारी इमारती, न्यायालय आणि सरकारी कार्यालयांनाच नियमित राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार होता। या कायदेशीर नियमांमध्ये बदल करण्यासाठी मोठा न्यायालयीन लढा लढावा लागला। उद्योगपती नवीन जिंदाल यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या अधिकारासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। अखेर 2002 मध्ये कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर केंद्र सरकारने ध्वज संहितेत दुरुस्ती केली। या दुरुस्तीनंतरच देशातल्या सामान्य नागरिकांना आणि खासगी संस्थांना त्यांच्या मालमत्तेवर सन्मानाने आणि काही नियमांचं पालन करून तिरंगा फडकवण्याचा कायदेशीर हक्क मिळाला। हाच कायदेशीर आधार घेत RSS समर्थकांचा आणि अभ्यासक आपला युक्तिवाद मांडतात। त्यांच्यामध्ये संघ ही कायद्याचं पालन करणारी संघटना आहे। त्यांनी 2002 पूर्वीच्या कायदेशीर बंधनांचा आदर केला, म्हणूनच त्यांनी नागपूर मुख्यालयावर नियमित तिरंगा फडकवला नाही। पण 26 जानेवारी 2002 रोजी नवीन ध्वज संहिता लागू झाली तेव्हा संघाने तात्काळ आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून आजतागायत दरवर्षी संघ मुख्यालयावर तिरंगा फडकला जातो। ही झाली पहिली बाजू। आता आपण RSSच्या या युक्तिवादावर आक्षेप घेणारी दुसरी बाजू समजून घेऊ। काही इतिहासकारांच्या मते जुन्या ध्वज संहितेवर रोज तिरंगा फडकवण्यावर मर्यादा होत्या, तरीही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला आणि खासगी संस्थांना तिरंगा फडकवण्याची पूर्ण मुभा होती। त्यात कोणताही अडथळा नव्हता। इंडियन एक्सप्रेसच्या बातमीतही संघाच्या युक्तिवादाच्या नेमकी उलट वस्तुस्थिती सांगणाऱ्या काही महत्त्वाच्या कायदेशीर सरकारी दस्तऐवजांचे दाखले मिळतात। यासाठी 15 जून 1971 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेलं अधिकृत पत्र आणि 1982चं पंजाब सरकारचं प्रोटोकॉल मॅन्युअल याचा संदर्भ दिला जातो। या दस्तऐवजात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की राष्ट्रीय सणांच्या दिवशी देशातली कोणतीही खासगी संस्था किंवा व्यक्ती आपल्या इमारतीवर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवू शकते। मग राष्ट्रीय सणांना तिरंगा फडकवण्याची कायदेशीर परवानगी होती, तर मग RSS ने या 52 वर्षात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्या नागपूर मुख्यालयावर तिरंगा का फडकवला नाही? हा केवळ कायदेशीर तांत्रिकतेचा मुद्दा होता की यामागे काही वैचारिक कारणही होती? असा प्रश्न संघांच्या टीकाकारांकडून विचारला जातो। तर मग यामागे कोणती वैचारिक कारणं होती? या वादाचं मूळ समजून घेण्यासाठी आपल्याला संघाची विचारसरणी समजून घ्यावी लागेल। द इंडियन एक्सप्रेसच्या एका विश्लेषणात्मक लेखानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही 1925 मध्ये झाली। स्थापनेपासूनच संघाने भगवा ध्वज हा आपला गुरु आणि सर्वोच्च प्रतीक म्हणून स्वीकारला होता। संघ भगव्या रंगाला भारताच्या प्राचीन सनातन संस्कृतीचं, त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक मानतो। स्वतंत्र मिळाल्यानंतर जेव्हा तिरंग्याची राष्ट्रध्वज म्हणून निवड झाली तेव्हा संघाच्या अंतर्गत वर्तुळात यावरती काही तीव्र मतभेद आणि आक्षेप होते। संघाचे दुसरे सरसंघचालक MS गोळवलकर यांनी त्यांच्या बंच ऑफ थॉट्स या प्रसिद्ध पुस्तकात तिरंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडली होती। गोळवलकर गुरुजींनी तिरंग्याच्या रचनेवर टीका करताना म्हटलं होतं की हा ध्वज पाश्चात्य क्रांतीच्या प्रतीकाचं अंधानुकरण करून तयार करण्यात आलाय।
त्यांच्या मते कोणत्याही प्राचीन राष्ट्राचा राष्ट्रध्वज हा तिथल्या प्राचीन संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा असावा आणि तो केवळ भगवा ध्वजच असू शकतो. गोळवलकर गुरुजींचा आणखी एक आक्षेप होता. त्यांच्या मते तिरंग्यातील 3 रंगांची निवड ही धार्मिक किंवा जातीय संतुलन साधण्यासाठी करण्यात आली होती. म्हणजेच हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मीयांना एकत्र आणण्यासाठी केलेली ही राजकीय तडजोड आहे आणि ही देशाची अखंड आणि एकात्म हिंदू ओळखीशी सुसंगत नाही. इतकंच नाही तर स्वातंत्र्य मिळण्याच्या अगदी पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मध्ये एक संपादकीय लेख प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार 3 रंग असलेला हा ध्वज देशावरती वाईट मानसशास्त्रीय परिणाम करेल आणि हिंदू कधीही या ध्वजाला आपला मानणार नाहीत. या ऐतिहासिक पुराव्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे सुरुवातीच्या काळात संघाची तिरंग्याऐवजी केवळ भगव्या ध्वजालाच राष्ट्रध्वज मानण्याची आग्रही वैचारिक भूमिका होती आणि हेच RSS मुख्यालयावर तिरंगा न फडकवण्याचं महत्वाचं अंतर्गत कारण होतं. पण या सगळ्याला नवं, ऐतिहासिक, अगदी नाट्यमय असं वळण मिळालं ते 25 वर्षांपूर्वी 2001 साली. 2001 मध्ये संघ मुख्यालयात काय घडलं होतं? इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार 26 जानेवारी 2001 रोजी राष्ट्रप्रेमी युवा दल नावाच्या संघटनेच्या 3 कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने RSS मुख्यालयात प्रवेश केला. बाबा मेंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथं घोषणाबाजी करत तिरंगा फडकावला. म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2001 मध्ये पहिल्यांदा संघ मुख्यालयात जोर जबरदस्तीने तिरंगा फडकला गेला होता. पण या प्रकरणी संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल या कार्यकर्त्यांवरती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दीर्घकाळ हा खटला चालला. शेवटी 2013 मध्ये नागपूर कोर्टाने पुरेशा पुराव्यांअभावी या 3ही कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. पण योगायोग तर बघा, 2001 मधल्या या घटनेनंतर बरोबर पुढच्याच वर्षी म्हणजे 26 जानेवारी 2002 रोजी नवीन ध्वज संहिता लागू झाली आणि संघाने स्वतःहून आपल्या नागपूर मुख्यालयावर अधिकृतपणे तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली. आता आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा इतिहास काय ते समजून घेऊ. आपला राष्ट्रध्वज हा काही एका रात्रीत तयार झालेला नाही. टप्प्याटप्प्याने आपला तिरंगा राष्ट्रध्वजापर्यंतचा प्रवास झालाय. सुरुवातीला म्हणजे अगदी 7 ऑगस्ट 1906 रोजी स्वातंत्र्यापूर्वी कोलकात्याच्या पारसी बागान स्क्वेअर इथं भारताचा पहिला ध्वज फडकवला गेला. या झेंड्यात हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचे 3 आडवे पट्टे होते. हिरव्या पट्ट्यात 8 कमळाची फुलं होती तर पिवळ्या पट्ट्यात देवनागरीत वंदे मातरम लिहिलेलं होतं. पण हा काही अधिकृत ध्वज नव्हता. त्यानंतर 1907 मध्ये जर्मनीत फडकवल्या गेलेल्या ध्वजात काही बदल करण्यात आले. यात मादाम कामा यांनी सप्तर्षी नक्षत्रांचं प्रतिनिधित्व करणारे 7 तारे समाविष्ट केले होते. मग 1917 मध्ये होम रूल लीगच्या आंदोलनात लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनी 5 लाल 4 हिरव्या पट्ट्या असलेल्या एक वेगळाच ध्वज फडकवला. यावरती ब्रिटिश युनियन जॅक आणि अर्धा चंद्रही कोरलेला होता. 1921 मध्ये आंध्र प्रदेशचे सुपुत्र पिंगली व्यंकय्या यांनी लाल आणि हिरव्या रंगाचा एक ध्वज तयार केला. गांधीजींनी सुचवल्यानुसार यात शांततेचं प्रतीक म्हणून पांढरी पट्टी, भारताच्या स्वावलंबनाचं प्रतीक म्हणून चरखा हे जोडण्यात आलं होतं. 1931 मध्ये कराची काँग्रेस अधिवेशनात तिरंग्याला अधिकृतपणे मान्यता मिळाली. इथं रंगाचे धार्मिक अर्थ बदलून ते धर्मनिरपेक्ष करण्यात आले. केशरी म्हणजे शौर्य, पांढरा म्हणजे शांतता आणि हिरवा म्हणजे समृद्धी आणि विश्वास. आणि मग 22 जुलै 1947 ला स्वातंत्र्यापूर्वी संविधान सभेने आपल्या आजचा तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. यात गांधीजींच्या चरख्याऐवजी सम्राट अशोकाच्या सरनाथ स्तंभातल्या 24 आऱ्यांचे निळे अशोक चक्र समाविष्ट करण्यात आले, जे प्रगती आणि गतिमानतेचं प्रतीक आहे. थोडक्यात काय तर काळ बदलला तसं संघानेही आपली भूमिका बदलली आहे. 2018 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचा तिरंग्याला कधीही विरोध नव्हता. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी प्राणांची आहुती देण्यात संघ स्वयंसेवक नेहमीच पुढे राहिलेत असं विधान केलं होतं. पण आजही काही लोक वेगवेगळ्या रंगानं पुढे करून तिरंग्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तिरंगा हा इथल्या जन्मांचा तितका मिसळलाय की तो भारतीयांचा DNA झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण तुम्हाला काय वाटतं, तिरंग्याबाबतची संघाची भूमिका केवळ कायदेशीर अडचणींमुळे बदलली की काळाच्या ओघात त्यांच्या वैचारिक भूमिकेत बदल झाला? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका.